नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अतिवृष्टीचं अनुदान, दुष्काळी अनुदान या संदर्भात स्टेटस कसं चेक करायचं। आता सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं व दुष्काळी अनुदान वाटप करणे सुरू आहेत। खूप सारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत, खूप सारे शेतकरी प्रतीक्षेमध्ये देखील आहेत। पण या संदर्भामध्ये शासनाने एक पोर्टल तयार केलं आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचा पीके नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस देखील चेक करू शकतात। या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे। हा व्हिडिओ शेवट पण नक्की पहा, जेणेकरून तुम्ही देखील या स्टेटस चेक करू शकतात। सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या पोर्टलवरती यावं लागेल। या पोर्टलवर अशा प्रकारे तुम्हाला काही दिसायला लागेल। इथे तुम्ही पाहू शकता की इथं बॉक्समध्ये लिहिलेलं आहे इंटर विके नंबर। तर हा तुम्हाला विके नंबर पाहिजे आहे। विके नंबर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी ऑफिसमधून भेटून जाईल, तिथून तुमचा हा विके नंबर घ्यायचा आहे। विके नंबर आणल्याच्या नंतर इथं पेस्ट करायचा आहे। तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे इथं पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की सबमिट नाव आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्यासमोर पाहू शकता की स्टेटस आलेला आहे। तुमचा विके नंबर आलेला आहे, अकाउंट होल्डरचं नाव देखील आलेलं आहे, अकाउंट नंबर देखील आलेला आहे, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा झालं आहे हे देखील आलेलं आहे, कोणत्या बँकेमध्ये जमा झालं आहे हे देखील बँकेचं नाव आलेलं आहे, किती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा झाली आहे हे देखील समोर आलेलं आहे, आणि रिमार्कमध्ये सक्सेसफुल झाले असलेलं आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटवरती तुमचं पेमेंट सक्सेसफुल जमा करण्यात आलेलं आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचं दुष्काळाचं अतिवृष्टीचं अनुदान चेक करू शकतात। पण तुम्हाला विके नंबरची आवश्यकता आहे। विके नंबर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या तलाठी ऑफिसमध्ये भेटून जाईल। अशा प्रकारे तुम्ही देखील आपलं स्टेटस चेक करू शकतात। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करा। कारण की आपण जेव्हा योजनाची माहिती देत असतो त्या संदर्भात लिंक असू द्या, फॉर्म असू द्या, ते आपण टेलिग्राम चॅनलवरती देत असतो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।